आणि ते मराठी माझं कनेक्शन होतं इंडियामधून. सो माझं मराठी आयडेंटिटी खूप स्ट्रॉंग आहे ॲक्च्युली. मला खूप प्राईड आहे, मला माहीत नाही कशाला पण आहे तो. आणि मी वैद्य आहे. वैद्य म्हणजे डॉक्टर, ते सगळ्यांना माहिती आहे. लाईफमध्ये आम्हाला थोडंसं वी हॅव टू शिकायला पाहिजे, ग्रो करायला पाहिजे, नाहीतर लाईफ बोरिंग होतं आहे, रेपिटिशन होतं आहे. पण एक सेट आहे ज्याच्यात सगळे गोरे अमेरिकन लोक काम करतायत जोरजोरात, आता लाईट्समन एकमेकांशी बोलतात आणि अचानक तुमच्या कानावर ज्यावेळेला एक मराठी वाक्य येतं त्यावेळेला खूप छान वाटतं. आपण एकत्र गोष्ट ज्यावेळेला लिहायला लागतो त्यावेळेला थोडंसं त्याच्या डोक्यात काय आणि मग मी ती गोष्ट लिहिताना माझ्या डोक्यात काय. तर बरेच जण आम्ही नुसतं महाराष्ट्रात येणं आणि मग आता तिकडे राहिल्यावर इथे येणं याच्या अनुभवांबद्दल खूप बोलायचो. आम्ही शूट अर्ध झालं आणि आम्हाला टायटल नाही, अनटायटल्ड ओमी वैद्य फिल्म हे नाही चालणार लोकांना. अविनाश विश्वजीतनी चांगलं गाणं केलं, आईच्या गावात मराठी बोल, आणि तो गाणं ऐकून आम्हाला वाटलं की हां हिट सॉन्ग कदाचित होणार. आवडला. आता तो बाहेर आलेला आहे यूट्यूबवर, तुम्हाला सगळं बघायला येतं. आणि तो कोरिओग्राफी सगळं जॅम चांगलं झालेलं आहे. ते आईच्या गावात मराठी बोल, ते थीम खरं आमच्यासाठी चांगलं आहे. आईच्या गाव म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्र, आणि मराठी बोल, मराठी बोलायचं, पण ऑल्सो ते मेटाफोर आहे की मराठीचं कौतुक करा. ज्याला लिखाणं नुसतं पैसे कमवायला किंवा एका एंड पॉईंटपर्यंत पोचायला नाही करायचं आहे, लेखनावर प्रेम म्हणून ज्याला करायचं आहे त्याच्यासाठी ती पर्वणी आहे. खूप डिसिप्लिन्ड पद्धतीने जर काम केलं तर त्या खरं तर 10 महिने, पण त्या 10 महिन्यामध्ये तुम्ही एक पूर्ण पटकथा, 5 सिनेमा होऊ शकतील अशा गोष्टी आणि एका आणखीन गोष्टीची ट्रीटमेंटपर्यंतची तुम्ही लिखाण केलेलं असतं. सो त्या 10 महिन्यात तुम्ही 7 सिनेमाच्या गोष्टी घेऊन बाहेर पडता. सुदैवाने मी कॅलिफोर्नियात आणि बे एरियात गेले असल्यामुळे राहायला, तिथे मराठी खूप ॲक्टिव्ह सर्कल आहे. कलासारखी नाट्यसंस्था आहे जे सतत काही ना काहीतरी प्रायोगिक त्यांचं नाटक असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल असे प्रयोगशील संस्था आहे. आणि ओमी समोर होता म्हणजे आता कसं आहे, आणि आमच्या ह्या सिनेमामुळे आय थिंक आम्हाला दोघांनाही ते खूप जास्त कॉन्फिडन्स आला की तो वॉशिंग्टन DC मध्ये होता, मी इथे होते. सो आम्ही ऑनलाईन काम केलं. आम्ही ऑनलाईन 2 वर्ष काम केलं. आम्ही सेटवर ज्या वेळेला आलो फायनली काम करायला तेव्हा आम्ही पहिल्यांदा इन पर्सन भेटत होतो. हा मूवी चालणार, कोणाला आवडणार काहीच माहीत नव्हतं, पण आम्हाला तसं फ्लो लिंक झालं छान. जेव्हा आम्ही पुणेला आलं सगळे म्हणतात अरे अमृता हर्दीकरला आणलं, ही किती नाटक छान करते, किती हे काय. मी म्हटलं हे काय, मी आलेलं आहे आणि तू तिचं कौतुक करतो. अरे खरं मीच लकी आहे. खूप फरक पडला त्याच्या मराठी बोलण्यामध्ये. म्हणजे तो पूर्वी आधी सगळं इंग्रजीमध्ये विचार करून त्याला जसं ते ट्रान्सलेट करता येईल तशी त्याची वाक्यरचना होती. आता तो 2 दिवस जर पुण्यात राहून आला आणि मग तो आपल्याशी मराठी बोलला तर तो व्यवस्थित मराठी बोलतो. मला वाटतं की माझं मराठी थोडंसं सुधारलेलं आहे. आम्ही महाराष्ट्राचे सगळे इन्फ्लुएन्सर्स पण त्यांना चान्स दिलं मूवीमध्ये. असंच नाही चान्स दिलं आमचं मार्केटिंगसाठी, आम्ही चान्स दिलं कारण त्यांनी ॲक्टिंग चांगलं केलं, बेस्ट केलं ऑडिशनसाठी. मला थोडंसं अजूनही मी ओल्ड स्कूल आहे, मला पुस्तक हातात घेऊन वाचायला आवडतं. पण माझ्या काही मैत्रिणींनी मला ज्या अमेरिकेत राहतात स्टोरीटेलबद्दल सांगितलं होतं की नाही अगं आपल्याला कुठेही प्रवास करतो आहे, पटकन वाचता येत नाही ना गाडी चालवताना, तर लावलं तर ऐकायला खूप छान वाटतं. पण ऑडिओ बुक ऐकताना म्हणजे आता नाही मी हे ऐकू शकत, आपण थांबूयात, इतकी भीती वाटणं. हे फक्त आणि फक्त ऑडिओ बुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणं, हे ज्या पद्धतीने त्या दोन्ही गोष्टींमध्ये होतं तेव्हापासून माझा ऑडिओ बुक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. मराठी ऑडिओ बुक्स मी त्याच्या आधी कधी ऐकलेली नव्हती. साधारण माझ्या मते 18 ते 25 किंवा 30 ह्या वयोगटातली खूपशी मुलं ही पुस्तकं जरी वाचत नसली तरी मराठी साहित्यातली खूप पुस्तकं ही अशा ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून ऐकत आहेत. त्यामुळे स्टोरीटेलचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. अमेरिकेतनं आलेला जो मराठी मुलगा आहे तो हातात ॲक्च्युअल पुस्तक घेऊन वाचणार नाही, तो ऑडिओ बुक ऐकेल जास्त. आणि म्हणून द स्टोरीटेल रिअली वर्क्स इन टू द स्टोरी. काय जेव्हा तुझ्याकडे पॅशन आहे तर तुझे सगळे हॉबीज खिडकीचे बाहेर जातात यु नो, कारण तेच तुझं डेडिकेशन आहे. पण होतं ते हॉबीज होते
ते मला टेनिस खेळायला खूप आवड होती. सो आय थिंक बोथ ऑफ द जॉब्स आर हार्ड. पण माझ्यासाठी मला दिग्दर्शन खरं खूप आवडतं, कारण ते कम्युनिटी बिल्ड होत आहे, ते फ्रेंड्स बिल्ड होत आहे, ते असं कनेक्शन आणि दॅट जर्नी, लोकांबरोबर जर्नी आपण घेतात, ते मिळत नाही ॲक्टिंगमध्ये. हे सगळे मराठी कलाकार सगळे एकदम साधे लोक होते आणि किती छान. आणि मी असे मिस्टेक्स पण करत होते. उदय टिकेकर, किशोरी, मी असं बोलायचं, ए तू तिथे जा आणि तू तिथे लाईन बोल. आणि म्हणतं अरे तू उदयजी काहीतरी बोल ना, तुम्ही बोल ना, असं. मी म्हटलं सॉरी. पण तो म्हणलं काय, त्याला मला काय फरक नाही पडत. असे लोक होते. इट वॉज लाईक वर्किंग विथ फ्रेंड्स, तसं वाटलं मराठी इंडस्ट्री. आणि दुसरं म्हणजे आपली मातृभाषा आपण जितकी जपू तितकं आपल्याला ॲक्च्युली जगात जाऊन आपण कोण आहोत हे कळल्यामुळे जगात नवीन नवीन गोष्टी आणखीन सापडत जातील.